लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता संपतराव, आजी आणि घरातली सगळी मंडळी घरी आलेली असतात. जेव्हा त्यांनी भावनाने आणि सिद्धूने केलेलं खूप खतरनाक असं काम समजतं त्यावेळेस संपतराव सिद्धूला शाबासकी देतात आणि त्याला म्हणतात की वाघासारखंच आज तू काम केलेलं आहेस. तू जन्मापासूनच माझा वाघ आहेस आणि आज तू पक्षासाठी आणि आपल्या घरासाठी जे काही केलेलं आहेस ते तर पाहून मला तुझा खूप अभिमान वाटतो. त्यानंतर इकडे रेणुका भावनाला म्हणते की भावना, तू आज आपल्या घराण्याची लाज राखलेली आहेस. हे ऐकून आजीला आणि नीलांबरीला फार वाईट वाटत असतं. नीलांबरी म्हणते की आजी बघा, ही भावना कशी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून स्वतःचा चांगुलपणा दाखवत आहे. त्यानंतर संपतराव गाडे पाटील म्हणतात की सिद्धू, कुठं आहे ती कॅश? लवकरात लवकर माझ्याकडे आणून दे, आपल्याला प्रचार सुरू करायचा आहे. त्यावेळेस सिद्धू लगेचच त्याचा मित्राला फोन लावतो. तर त्याचा मित्र म्हणतो की मी कॅश उचलण्याच्या अगोदरच कोणत्या तरी बाईने ती कॅश उचलून नेलेली आहे, तर कॅश माझ्याकडं नाही आहे. हे ऐकल्यावर संपतराव, गाडे पाटील आणि आजी डोक्याला हात लावूनच बसतात. संपतराव म्हणतात की आजी, हा काय सिद्धू, हा काय पोरखेळ लावलायस का तू? 5 कोटी रुपयांची कॅश होती आणि कुठे गेली ते तुला माहितीच नाही. दोघांनी मिळून हा खेळ लावलेला आहे. आजी म्हणते की अरे सिद्धू, तुला बापाने कमवलेली कॅश अशी वाऱ्यावर सोडताना आणि लंपास करताना लाज कशी वाटत नाही? त्यानंतर आजी भावनाकडे येते आणि म्हणते की याच्यात सिद्धूची काही चूक नाही आहे, तर ह्या अवलक्षणेनं ती कॅश तिच्या माहेरी दिली असणार आहे आणि आता हरवली आहे असा बहाणा करत आहे. हे ऐकून आता भावनाला आणि सिद्धूला टेन्शन येत आहे की ती कॅश नेमकी गेली कुठे. सिद्धूने तर ती कॅश मागच्या अंगणातच लपवलेली असते, पण कोणती तरी बाई येऊन ती कॅश घेऊन गेलेली आहे. तर ती बाई नेमकी कोण असेल हे पाहणं खूप रंजक ठरेल. इकडे आता श्रीनिवासला एका गॅरेजमध्ये काम मिळालेलं असतं. तो गाडीची डिलिव्हरी करायला निघालेला असतो. त्याची मोठी गाडी बघून आजी आणि संपतरावांनी त्याला रस्त्यातच अडवलेलं असतं. आजी म्हणते की अशा मोठमोठ्या गाड्या घेऊन फिरायचं आणि आमच्याकडे तर लेकींच्या घरचं पाणीसुद्धा पित नाहीत आणि तुम्ही आमची 5 कोटी रुपये कॅश घेऊन असे आयुष्यमध्ये फिरत आहात. श्रीनिवास म्हणतो की आजी, असं काहीही बोलू नका, ही गाडी माझी नाही, ती भाड्याची आहे. त्यानंतर संपतराव श्रीनिवासला म्हणतात की तुम्हाला 24 तासाची मुदत देतो आहे. आमची 5 कोटीची कॅश आत्ताच्या आत्ता आम्हाला हवी आहे, नाहीतर तुम्हाला मी जेलची हवा खायला पोलिसांमध्ये देणार आहे. हे ऐकल्यावर श्रीनिवासला घामच फुटलेला असतो. काय आता सिद्धू श्रीनिवासला आणि भावनाला या मोठ्या रोकड चोरीच्या आरोपातनं मुक्त करेल का? हे पाहणं खूप रंजक ठरेल.